तर मंडळी ही आहे मटारची कचोरी। तर बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि दिसायला आहे त्याचप्रमाणे स्वादिष्ट पण झालेली आहे। पूर्ण सारण या कचोरीमध्ये भरलेलं आहे आणि अगदी खुसखुशीत अशी ही कचोरी तयार झालेली आहे। आणि याला आणखी याची चव द्विगुणित करण्याकरता यामध्ये टाकलेलं आहे चिंच गुळाची चटणी आणि त्यामध्ये टाकलं थोडं फेटलेलं दही आणि बारीक अशी शेव। त्यामुळे तर बिलकुल बाहेरपेक्षाही घरीच अशी सुंदर हॉटेलपेक्षाही चांगली आपली खुसखुशीत तयारी झालेली आहे मटारची कचोरी। आता जाऊया आपण किचनकडे। नमस्कार मंडळी, माझ्या या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज बनवत आहे मटारची कचोरी। तर हिरव्यागार मटारची अशी फ्रेश मटार काढलेली आहे आणि त्याची बनवत आहे मी आज कचोरी। तर यासाठी आणखी काय काय साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे। तर चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी हे आहे मार्केटमध्ये मिळणारे मटारच्या शेंगा। तर याची मी 2 वाटी असे हे जवळजवळ दाणे काढून घेतलेले आहे स्वच्छ। आता 1 वाटी यासाठी आटा घेतलेला आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे। यामध्ये टाकण्यासाठी 2 चमचे हे तेल आहे। लसूण अद्रक हिरवी मिरची आणि थोड्या कोवळ्या कोथिंबीरीच्या काड्या आहे। नंतर धने जिरे सोप आणि ही काळी मिरी आणि जिरा आहे। आता यामध्ये बाइंडिंगसाठी मी थोडं बेसन घेतलेलं आहे, ओवा आहे, हळद, तिखट, कोथिंबीर आणि यामध्ये आपल्याला थोडं पाणी लागणार आहे। तळण्याकरता तेल लागणार आहे। तसंच मी समोर थोडं आमसूल पावडर वापरलेलं आहे, ते तुम्हाला समोर दिसेल आणि चवीनुसार मीठ। तर आता हे मटार थोडे उकळून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी ठेवते आहे गॅसवर पाणी। तर पाण्याला उकळी येईस्तोवर इकडे हे 1 बाउल घेतला, त्यामध्ये टाकला आहे हा जो 1 वाटी आटा घेतला आहे गव्हाचा आटा आणि 1 वाटी मैदा हा एकत्र यामध्ये टाकते आहे। त्यामध्ये जाईल आता चवीपुरतं थोडं मीठ आणि ओवा जो आहे तो असा हातावर क्रश करून टाकायचा, त्यामुळे चव छान येते। आणि 2 चमचे तेल। तर कचोरी खुसखुशीत करायची आहे, त्यामुळे हे तेल तापवलं वगैरे नाही आहे, रूम टेम्परेचरचं घरातलं जे तेल असते ते मी घेतलेलं आहे 2 चमचे, हे यामध्ये मी टाकते आहे। आणि हे तेल आपल्या हाताने या पूर्ण कणकेला लागलं पाहिजे यानुसार असं चोळून घ्यायचं। हे बघा याप्रमाणे हे पूर्ण असं मी हाताने चोळून घेतलं की जेणेकरून पूर्ण तेल जे आहे ते या आपल्या आट्याला लागलं पाहिजे। आणि हे मला आत्ताच मी भिजवणार नाही आहे आणि मी हे थोडा वेळ असं बाजूला ठेवणार आहे फक्त तेल लावून असं, आणि नंतर ते मी भिजवणार आहे। तर हे थोडं बाजूला ठेवते आहे आणि आता पाणी उकळी मारलेली आहे पाण्याला, आणि या उकळलेल्या पाण्यामधून हे मटार मला आज उकळून घ्यायचे आहे, थोडे शिजून घ्यायचे। तर यामध्ये मी टाकते आहे थोडी साखर। साखरेमुळे काय होते की हिरवा रंग कायम राहतो। आणि हे पूर्ण मटार मी यामध्ये टाकून घेतले। थोड्या वेळात काय होतं की मटार आपोआप शिजले की असे वर येतात आणि हे वर आले की मी हे काढून घेणार आणि थोडेफार राहिले तर पुढे जी फोडणी बसते त्यामध्ये सुद्धा हे मटार शिजवल्या जाणार आहे। तर हे बघा याप्रमाणे मी पूर्ण मटार जे आहे हे असे मी बाजूला काढून घेतलेले आहे। तर हे मी उकळून घेतलेले आहे। या ठिकाणी हे मिक्सरमधून सुद्धा थोडं काढता येतं। तर आता हे पूर्णपणे झाल्यानंतर मी असे बाहेर काढून घेतले। आता याला थोडं थंड व्हायला देऊया। तोपर्यंत आता कणिक जे बाजूला ठेवलेला आहे तो आटा ते तेल लावून त्याला पाण्याने भिजवून घेऊया। तर मंडळी स्टेप बाय स्टेप मी पूर्ण तुम्हाला कचोरीचीही माहिती देत आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा। तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशी कचोरी बनवू शकाल। तर हा आटामध्ये आता पाणी टाकते आहे, थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही आणि एकदम घट्ट पण आटा मळवायचा नाही आणि
एकदम आसट पण नाही, परंतु घट्ट मात्र एकदम नको, की आपली कचोरी ही फुटायला नको, यासाठी थोडा नरमसरच आटा हा मळायचा आहे. तर याप्रमाणे हा आता आटा मळून झालेला आहे. आता तेल जे टाकलं होतं त्याच वाटीमधलं थोडं तेल मी यावर असं लावून घेते आहे आणि याला थोडं रेस्ट करायला बाजूला ठेवते. तोपर्यंत आपल्याला मटार जे आहे त्याचं आपल्याला एक सारण बनवायचं आहे. त्याकरता कढई मी गॅसवर ठेवते आहे. आता या कढईमध्ये धने, काळी मिरी, जिरं आणि सोप हे अशी थोडी अशी भाजून घेते आहे, गरम करून घेते आहे. तर बघा किती असा छान असा याचा सुगंध येत आहे आणि यामुळेच कचोरीला छान असा स्वाद येतो. आणि गरम यासाठी की आपल्याला हे मिक्सरमधून थोडं याचा भरडा काढून घ्यायचा आहे. तर याप्रमाणे असं भाजून घेतलं आणि भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं. थंड झालं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या पॉटमधून असं याचा बारीक करून घेतलं. आता याच पॉटमध्ये लसण, जिरं, अद्रक आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या ज्या काड्या होत्या ते सुद्धा अशा मी बारीक करून घेतल्या याप्रमाणे. तर आणखी कढई मी गॅसवर ठेवली. कढई तापली. यामध्ये टाकले मी 2 चमचे तर तेल. आपल्याजवळ किती सारण आहे यानुसार तेल टाकायचं. तर जवळजवळ 2 चमचे तेल टाकलं आणि यामध्ये आपण जे भरडा करून ठेवलेला होता मी तो काळी मिरी, धने, जिरं आणि सोप याचा मी भरडा यामध्ये टाकला आणि याला थोडं परतून घेतलं. तर यावेळी लक्षात ठेवायचं आपला गॅसची पॉवर ही कमी ठेवायची, नाही तर तो आपला जळू शकतो. तर याला थोडंसं परतलं की यामध्ये टाकते आहे मी बेसन आणि बेसनाला पण छान असं थोडंसं भाजून घ्यायचं, सुगंध येईपर्यंत म्हणा. तर असं मी भाजून घेते आहे. याप्रमाणे असं छान भाजून घेतलं. आता यामध्ये जाईल लसण, अद्रक, हिरवी मिरची याची पेस्ट. तर हे सुद्धा मी यामध्ये टाकून घेते आहे. यावेळेला हे सुद्धा यामध्ये असं परतून घ्यायचं. परतून घेतलं की आता यामध्ये जाईल थोडी हळद आणि थोडं टाकते आहे मी तिखट. तर तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचं. कमी जास्त तिखटाच्या प्रमाणामध्ये चालू शकतं आणि हे चालतं. तर आता हे झाल्यानंतर आता यामध्ये मी टाकते आहे आपण जे उकडून घेतलेले वाटाणे, हे यामध्ये टाकून परतून घ्यायचे. तर मंडळी, माझे व्हिडिओ आपणास आवडत असल्यास माझे नवीन टाकणारे व्हिडिओ आपणापर्यंत लवकर पोहोचावे याकरता माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत लवकर पोहोचेल. आता हे वाटाणे परतून छान झालेले आहे. आता यामध्ये जाईल चवीपुरतं मीठ आणि हे बघा हे मीठ टाकून घेतलं. आता याला थोडी वाफ येऊ देऊया. वाफ येताना थोडं जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्येच मी थोडं पाणी टाकलं, ते पण यामध्ये मी थोडं टाकून घेतलं आणि याला छान अशी वाफ येऊ दिली. एक वाफ आली की काय होतं की सगळं हे एकसंध होतं आणि आपल्याला ते बारीक करायला सोपं जातं. याप्रमाणे त्याला अशी वाफ येऊन गेलेली आहे. आता यामध्ये मी टाकते आहे थोडी आमसूल पावडर आणि आमसूल पावडर जिथे आली थोडंसं आंबटपणा, तिथे थोडंसं आपण नेहमी गोड टाकतो, तर म्हणून मी थोडी टाकते आहे यामध्ये साखर आणि याला पूर्णपणे आणि यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि मिसळून झालं की असं याप्रमाणे याला आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे गॅसवर असं भार पडत नाही, तर मी असं खाली घेते आणि याला बारीक करून घेते. तर याला मला असं पूर्ण घाटा बारीक करायचं नाही आहे, असं भरटसरच असं बारीक करायचं आहे आणि हे यानुसार असं बारीक करून घेतलं. एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि हे थंड झालं की यानुसार याचे आता असे गोळे बनवायचे आहे. तर मी असे गोळे याचे असे बनवून घेतलेले आहे. आता गोळे बनवून झाले. आता आपण जे भिजवलेला आटा होता, आटा आणि मैद्याचा जो मी
भिजवून ठेवलेला आहे त्यामधला असा एक गोळा घ्यायचा. आपला जो गोल करतो आहे आपण आपल्या वाटाण्याचा जो सारणाचा त्यापेक्षा जो गोल आहे आट्याचा तो तेवढा किंवा त्यापेक्षा थोडासा किंचित मोठा घ्यायचा थोडासा, म्हणजे आपल्या कचोरी ही चांगली फुलेल. तर याप्रमाणे कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आणि गॅस थोडं गरम झालं की गॅसची पॉवर ही मंद ठेवायची. कचोरी ही नेहमी मंद आचेवरच करायची, तेव्हाच ती कचोरी आपली खस्ता खुसखुशीत आणि अशी छान बनते. मी तुम्हाला कचोरी कचोरीचं सारण हे या कचोरीच्या पातीमध्ये कसं मी भरलं हे तुम्हाला दाखवते आहे. तर हे असं एक गोळा घ्यायचा आणि त्याला पाटावर वगैरे लाटायचं नाही, कणिक लावायची नाही, आपल्या हातावरच त्याला असं पाती तयार करायची. मधामध्ये थोडेसे जाडसर ठेवायची आणि काठाने पातळ. आता हा गोळा याच्यामध्ये असा भरायचा आणि त्याला गोल गोल करत असं या पद्धतीनं की आपलं सारण हे पूर्णपणे लागायला पाहिजे. आणि शक्यतो याचं तोंड जे आहे हे नेहमी असं त्यामुळं फुटतं म्हणून याला थोडंसं असं पाणी लावायचं आणि ते पॅक करायचं. आणि पॅक केलेली बाजू नेहमी आपण जेव्हा तळतो तेव्हा ती खालच्या बाजूनं टाकायची, म्हणजेच आपली वरची बाजू ही प्लेन असते आणि ती अशी छान टुंब फुगून वर येते. हे बघा, आता हे याचं तोंड बंद झालेलं आहे. तोंड नेहमी चांगलं बंद करायचं आणि आपल्या तळव्याच्या हातानेच ते सारण असं हळूहळू हळूवार हाताने असं पसरवायचं आणि आपली कचोरी फुटणार नाही याची पण दक्षता घ्यायची. आता ही कचोरी झालेली आहे तयार. आता मी आधी टाकलेल्या कचोऱ्या बघूया. हे बघा, ह्या पण छान झालेल्या आहे. आता मी याला बाहेर काढून घेते आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे. तर मी या ठिकाणी गव्हाचा आटा आणि मैदा याचा उपयोग केलेला आहे. आपण या ठिकाणी पूर्ण मैदा पण घेऊ शकता किंवा पूर्ण आटा पण घेऊ शकता. तर अशी ही पद्धतनं आपली कचोरी झालेली आहे तयार. आता याचा स्वाद आणखी द्विगुणित करण्याकरता यामध्ये घेतलं चिंच गुळाचं चटणी, नंतर फेटलेलं टाकलं थोडं दही आणि बारीक शेव. आणि हे सर्व बघून घरच्यांनी तर असं म्हटलं की हे तर हॉटेलपेक्षाही खूप सुंदर झालं आणि सुंदर लागते. हा शेरा बघून मला तर खूप आनंद झाला, खूप माझ्या मनाला चांगलं वाटलं. आणखी दुसरं काय पाहिजे, स्वतःही आनंदी राहूया आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवूया आणि खाऊया मटारची कचोरी. तर मंडळी, हा माझा व्हिडिओ आज आपणास कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. बाय.